इतिहास के पन्नों की कहानी, शलाका की जुबानी। मी डॉक्टर शलाका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। शब्दांच्या समिधा आणि इतिहासाची धग असलेला आपला देश, जिथे प्रत्येक दगड एक गोष्ट सांगतो आणि प्रत्येक वास्तू पराक्रमाची साक्ष देते, अशाच काही अनपेक्षित आणि प्रेरणादायी ऐतिहासिक कथा घेऊन मी येत आहे। ऐकूया मातीचा सुगंध आणि श्वासांत भिनलेला इतिहास, फक्त आपल्या कथा शलाका या चॅनलवर। आज आपण ऐकणार आहोत मराठी भाषेची गौरवगाथा। शब्दात ज्याच्या धार आहे, स्वरात ज्याच्या गारवा आहे, जी मातीची ओळख आहे आणि सह्याद्रीचा हुंकार आहे, ती म्हणजे माझी मराठी। खरं आहे ना हे? आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की ज्यात बाळाचा पाळणा असो, अंगाई असो किंवा मग प्रेमाची अखंड बरसात असो, ती प्रत्येक भावना मराठी शब्दात व्यक्त करतेच। पण वीररसाने भरलेली शौर्याची गाथा पोवाड्याच्या रूपात शब्दांकित सुद्धा करते। तर अशी आपली मराठी ही कुठून आली? जिने ज्ञानेश्वरांच्या ओवीतून अमृतालाही जिंकलं, जिने तुकोबांच्या अभंगातून विठ्ठलालाही साथ घातली आणि जिने शिवरायांच्या तलवारीच्या धारेसोबत स्वराज्याचा राज्यव्यवहार सांभाळला। तर अशी ही आपली मराठी भाषा संस्कृतमधून जन्माला आली, जी नंतर प्राकृत बनली आणि त्यानंतर अपभ्रंश होऊन आत्ताची मराठी बनली। याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे इसवी सन 983 मध्ये कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या मूर्तीखाली कोरलेले चामुंडराये करवी येले हे मराठीतील पहिले पूर्ण वाक्य मानले जाते। यादव राजांचा काळ हा मराठीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो। याच काळात मराठी बहरायला आणि मराठीचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हायला सुरुवात झाली। महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींनी मराठी हीच धर्माची भाषा निवडली आणि लीळा चरित्र हा पहिला मराठी गद्यग्रंथ लिहिला गेला। पुढे 13व्या शतकात माझ्या मराठीची काय बोलू कौतुके, अमृता ते पैजा जिंके असे म्हणत श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीची तुलना अमृताशी करून तिची थोरवी सांगून त्याचा गोडवा वाढवला। इतकेच नाही तर संस्कृत भाषेत असलेली भगवद्गीता सामान्य लोकांना वाचता यावी, त्यातले तत्वज्ञान समजून आयुष्य सुकर व्हावे म्हणून त्यांनी ती गीता मराठीत भावार्थ दीपिका म्हणून लिहिली आणि मराठी भाषेला सिंहासनावर आरूढ केले। पुढे ज्ञानेश्वर माऊलींची हीच परंपरा महाराष्ट्राची संत परंपरा बनली। संत तुकोबारायांचे अभंग विद्रोह बनून प्रस्थापितांच्या विरोधात उभे ठाकले। संत एकनाथांचे भारूड सामान्य लोकांच्या तोंडी सहज गायले जाऊ लागले। संत नामदेव, संत सावतमाळी, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत कान्होपात्रा अशी किती नावे घ्यावीत, ज्यांनी ही मराठी समृद्ध केली। पण याच आपल्या महाराष्ट्रात परकीय आक्रमणे वाढली आणि सोबतच ते घेऊन आले त्यांची भाषा। हळूहळू मराठी भाषेवर फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव वाढू लागला। कित्येक फारसी शब्द मराठी भाषेत वापरले जाऊ लागले। लोकांच्या बोलीभाषेत सुद्धा त्या शब्दांनी शिरकाव केला आणि अशावेळी स्वराज्याची तलवार तळपली। मराठी अस्मितेच्या क्षितिजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने सूर्योदय झाला। महाराजांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्यासाठी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला। त्यांनी प्रशासनातून फारसी शब्द काढून मराठी शब्दांना स्थान दिले आणि मराठीच्या अस्मितेचा तारा पुन्हा एकदा अढळ स्थान प्राप्त करून तळपू लागला। पुढे ब्रिटिश काळात मराठी अजूनच प्रगत झाली। प्रगत मुद्रण तंत्र आले आणि त्यासोबतच बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकसारखे पत्रकार आपल्या मराठी भाषेत उत्तम वर्तमानपत्र छापू लागले। जगातील उत्कृष्ट ग्रंथ मराठी भाषेत भाषांतरित होऊन जगाची कवाडं सामान्य मराठी माणसासाठी खुली झाली। शाहू फुले आंबेडकरांसारखे समाजसुधारक मराठी भाषेतून लोकांना जागरूक करू लागले। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवण्याचे कार्य अण्णाभाऊ साठेंच्या शाहिरी लेखणीतून घडले। पुढे शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप यांनी मराठी भाषेला अधिकच उंचीवर नेऊन ठेवले आणि मग तो दिवस उजाडला, 27 फेब्रुवारी। जेव्हा मराठी मन थकतं तेव्हा त्यांच्या ओळी कणा बनून पाठीशी उभ्या राहतात। जेव्हा अन्यायाविरुद्ध लढायचं असतं तेव्हा त्यांच्या शब्दातून ज्वाला बाहेर पडतात।
हो, मी बोलतेय मराठी साहित्याच्या त्या नटसम्राटांबद्दल ज्यांना जग विवा शिरवाडकर आणि महाराष्ट्र कुसुमाग्रज म्हणून ओळखतो. राम गणेश गडकरींना आपले आदर्श मानणारे विष्णू वामन शिरवाडकर यांनी आपले टोपण नाव आपली लहान बहीर कुसुम हिच्या नावावरून ठेवले. कुसुमचा मोठा भाऊ म्हणजेच कुसुमाग्रज. त्यांनी फक्त कागद काळे केले नाहीत, तर त्यांनी शब्दांना तलवारीची धार दिली. त्यांच्या विशाखा काव्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याची ताकद दिली, तर त्यांच्या नटसम्राटने माणसाच्या आयुष्यातील अथांग शोकांतिका मांडली. त्यांनी लिहिलेल्या मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढा म्हणा, या एका ओळीने हजारो हतबल मनांना उभं राहण्याचं बळ दिलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं असं म्हणत अनेक प्रेमवीरांना प्रेम व्यक्त करण्याचं साहस दिलं, तर एक बाकी एकाकी असं म्हणत एकटकणाची व्यथा सुद्धा मांडली. कुसुमाग्रज म्हणजे मराठी भाषेला लाभलेलं एक असं वरदान आहे ज्यांनी मराठीला ज्ञानपीठाचं सुवर्ण सिंहासन मिळवून दिलं. त्यांची लेखणी म्हणजे मराठी अस्मितेचा हुंकार होती. आज त्यांच्या जन्मदिनी आपण फक्त एक दिवस साजरा करत नाही आहोत, तर आपण त्या तेजस्वी सूर्याचा वारसा जपण्याची शपथ घेत आहोत. त्यांच्याच सन्मानार्थ आज आपण साजरा करतो आहोत मराठी भाषा गौरव दिन. मराठी फक्त एक भाषा नाहीये, तो एक संस्कार आहे. इथे प्रेमात पडल्यावर सावळं रूप दिसतं, रागात कपाळावर आठ्या येतात आणि आपुलकी असली की माय शब्दाची ऊब मिळते. अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, कोकणी, खानदेशी, कितीही विविधता, पण धागा मात्र एकच, मराठी. सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमणारी, कोकणच्या समुद्रात गुंजणारी, कृष्णा, गोदावरी आणि घिमेच्या पात्रात खळखळणारी, काळ्या मातीत पिकाच्या रूपात नव्याने उगवणारी, रायगडाच्या सिंहासनावर आरूढ झालेली, मुंबईच्या चळवळीत दफावर थाक देणारी आणि अनेक साहित्यिकांच्या तळपत्या लेखणीने साकार झालेली आपली ही मराठी आता अभिजात झाली. आजच्या काळात जगासोबत वेगाने पाऊल टाकताना गरज म्हणून आपण इंग्रजी शिकूया, जग जवळ करूया, पण आपली मराठी विसरून नाही, कारण आपली भाषा हीच आपली खरी ओळख आहे. चला पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या शब्दात गर्जना करूया. गर्जा जय जयकार क्रांतीचा. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या महाकवीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. काळ बदलला, माणसं बदलली, पण मातीचा हा इतिहास आजही श्वासात दरवळतोय. इतिहासाच्या या पाऊलखुणा आजही आपल्याला बरंच काही सांगून जातात. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच न ऐकलेल्या आणि प्रेरणादायी शौर्यगाथांसाठी भेटत राहूया फक्त कथाशलाकावर. पुन्हा भेटू एका नवीन ऐतिहासिक वळणावर. तोपर्यंत पाहत रहा आणि ऐकत रहा. धन्यवाद.